आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। कुठेस तू? आपल्या घरी पार्टी आहे, आपण होस्ट आहोत आणि तूच नाहीस। सगळे मला विचारतात काय सांगायचं मी सकाळीच सांगितलं होतं वेळेत रेडी राहा। डोंट गिव्ह मी एनी एक्सक्यूजेस। आई प्लीज, तुला चांगलंच माहिती आहे की मला या असल्या पार्टीज मध्ये अजिबात इंटरेस्ट नाहीये। काय जबरदस्ती। आणि बरं दादाची पार्टी आहे ना, मग मी असलो नसलो तरी काय फरक पडतो? ऋषी काय बोलतोयस तू? जबरदस्ती? आई प्लीज, मी या पार्टीत नसल्याने काही फरक पडत नाही। मी आता एका इम्पॉर्टंट कामात आहे, प्लीज ट्राय टू अंडरस्टँड। ऋषी आवाज खाली कर। तुला कळतंय ना तू तुझ्या आईशी बोलतोयस का? तुला परत शिकवायला हवं आईशी कसं बोलायचं? माझीच चूक झाली, लहान लहान म्हणून तुला सूट दिली आणि आज तू मलाच उलट उत्तर देतोयस। आई आय एम सॉरी, आय एम रिअली सॉरी। पण तू सुद्धा समजून घे ना प्लीज, खरंच एक इम्पॉर्टंट काम आहे म्हणून। अदरवाईज मी तुला नाही म्हणालो असतो का? ऋषी, या पार्टीपेक्षा कुठलंच काम इम्पॉर्टंट नाहीये, तुला कळतंय? ही रोहितची सक्सेस पार्टी आणि तूच इथे नसलास तर लोक काय म्हणतील? फॅमिलीत काहीतरी इश्यूज आहेत अशी न्यूज येईल। अँड यू नो हाऊ पीपल गॉसिप। आई मी येतो, ठीक आहे? 10 मिनिटात इथे पोच। राजू दादा, लावून घ्या गेट। दादा नक्की कोणी आलं नव्हतं ना? नाही। आई एकदा सांगितलं ना मी येतोय म्हणून, का सारखा सारखा फोन करतेस? हिम्मत, एवढी हिम्मत? आई वडिलांशी बोलायची ही पद्धत नाहीये ऋषी, लक्षात ठेव। आणि कोणी 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 शिकवलं तुला हे सगळं रे? ना ठीक आहे ना, मी या घरातला नोकर माणूस आहे, तुम्ही वाटेल तसं बोलू शकता, माझ्याशी बोला। एक गपरे साहेबा, उगाच फालतू नाटकं करू नकोस। आणि आय एम सॉरी, खूप वैतागलो रे साहेबा। सगळीकडे शोधलं या कमळीला पण कुठेच पत्ता नाही तिचा। आता तूच मला सांग, मी कसा येऊ पार्टीला? मी समजा तिथे आलो आणि ती इथे आली कॉलेजमध्ये निंगी बरोबर, तर काय करायचं? ऋषी, हवं तर मी कॉलेजमध्ये जाऊन थांबतो, पण तू परत ये। काय मॅडम, मुलगा म्हणून तुला काहीच करणार नाही रे, पण या पार्टीत स्टार्टर म्हणून मला सर्व करतील। ठीक आहे, येतो। लवकर ये ऋषी प्लीज। डिअर फ्रेंड्स, कलिग्स अँड वेल विशर्स, तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आणि थँक्यू व्हेरी मच की तुम्ही सगळे आज इथे आवर्जून आलात। मला सांगायला खूप आनंद होतोय की माझा मोठा मुलगा रोहित, आय एम सो प्राऊड ऑफ हिम। रोहितनं बिझनेस जॉईन केल्यापासनं इनामदार ग्रुपनं खूप चांगले चांगले डील्स क्रॅक केलेले आहेत, पण यावेळी फार कमी वेळामध्ये रोहितनं 100 करोड 100 करोडचं डील क्रॅक केलेलं आहे। थँक्यू 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 व्हेरी मच। ऋषी माय लव, नशीब तू इथे आलास। मला तर भीती वाटत होती ती गावछाप तुला भेटली तर नसेल ना। आपला मुलगा जेव्हा आपल्याही पुढे निघून जातो त्यावेळेला एका बापाला जो आनंद होतो तो आनंद आज मी इथे अनुभवतोय। रोहितनं या कामासाठी खूपच मेहनत घेतलेली आहे, दिवस रात्र मेहनत घेतलेली आहे, पण या सगळ्या त्याच्या प्रवासामध्ये त्याला अतिशय खंबीरपणे साथ देणारी एक व्यक्ती आहे आणि ती व्यक्ती म्हणजे त्याची आई, माय वाईफ नयनतारा। काय रे शिवा, इतक्या लेट? अरे एवढं मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळालंय आणि तुम्ही आत्ता येत आहे? ते काय माझ्या हातनं कॉन्ट्रॅक्ट घालवला बघता की काय? नाही सर, अहो ते शट अप। ते वर्कर्स कुठे आहेत? हे काय आलेत ना? अरे ये
इकडे या सर. या यांना काम जमेल ना? हो सर, जमेल ना. काय तुम्हाला काम जमेल का? अरे मी काय विचारतोय, तुम्हाला काम जमेल का? होय होय. याने युनिफॉर्म दे. चला कामाला लागा. हे बघा, बॉस जाम स्ट्रिक्ट आहेत, पण तुम्ही चांगलं काम केलं ना तर ते तुम्हाला राहायला पण देतील आणि उत्तम खायला पण देतील. चला माझ्या मागे. वय वय, चला की. नाही म्हणजे चालेल, पण कसलं काम आहे दादा? आणि ते युनिफॉर्म कसले बोलले? आता तू चल, मी सांगतो सगळं. चल. नयनताराच्या इन्स्पिरेशनमुळेच रोहित आज हे यश अचीव करू शकलेला आहे. ॲज अ प्राऊड फादर आत्ता मला बरंच काही बोलावंसं वाटतंय, पण मला असं वाटतं की आता याच्या पुढे रोहितनी बोलावं. सो रोहित. थँक्यू सो मच बाबा. अँड थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. तुम्ही इथे माझं सक्सेस सेलिब्रेट करण्यासाठी आलात. पण बाबा म्हणाला ते अगदी खरं आहे. आज मी जो काही आहे तो फक्त आणि फक्त आईमुळे. माझी आईच माझं खरं इन्स्पिरेशन आहे. बिझनेसमध्ये असं अनेक वेळेला व्हायचं. मी अपसेट व्हायचो, डिप्रेस व्हायचो, काय करावं कळायचं सुद्धा नाही. त्यावेळेला मला खरी साथ माझ्या आईने दिली. आई, थँक्यू सो मच फॉर बिईंग देअर फॉर मी. यू आर माय ट्रू इन्स्पिरेशन. And thank you so much all of you. Enjoy the evening. वहिनी, कॉंग्रॅच्युलेशन्स. मला मला कशाला? अगं ते तुला चांगलंच माहिती आहे. दादाच्या सक्सेस मागे तूच आहेस. जाऊ दे रे. आणि मी काय केलंय? आणि मी काय केलंच असतं तर तुझ्या दादाने स्टेजवर तसं सांगितलं असतं ना. वहिनी, तुला माहिती आहे ना दादा कसा आहे ते. त्याला त्याच्या मनातलं बोलता येत नाही आणि आपला मोगॅम्बो समोर असताना नाहीच नाही. मला माहिती आहे ना काय आहे ते. वहिनी, दादाच्या सक्सेस मागे सगळ्यात मोठा आणि महत्वाचा वाटा तुझा आहे. राहू दे, उगाच हरभऱ्याच्या झाडावर चढू नकोस हं मला. खरंच. आणि एक गोष्ट सांगू का, आपल्या घरात फक्त दादाच नाही, आम्ही सगळेच खूप लकी आहोत की तू या घरात आलीस. नाहीतर मोगॅम्बोच्या राज्यात काय झालं असतं गॉड नोस. सो थँक्यू सो मच. वी ऑल लव्ह यू अ लॉट. थँक्यू. ए तू इथं कसं जा ना. जा तिथे कॉलेजच्या इथे जाऊन बघ.